पहिल्या दिवशी हाय हाय तू कशी आलीस, तुम्ही कसं, मी लिटरली अरे हा मला आठवलं मी हिला विचारलं, हा आता ही तर म्हटलं माझ्या सेम एजची असेल किंवा कमीच असेल. सो मी विचारलं की तू किती वेळा आली आहे इथे, तर शी वॉज लाईक तिसऱ्यांदा येते मी. तुम्ही किती वेळा आला, अरे म्हटलं तुम्ही वगैरे. आणि जेव्हा वाईब मॅच झाली, अरे काय तू असं कसं, तू तसं कसं, काय यार, अरे म्हटलं भाई एवढा. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. सन मराठीवर लवकरच आपल्या भेटीला येत आहे एक नवी कोरी मालिका, जिचं नाव आहे हुकमाची राणी ही. आणि त्या निमित्ताने माझ्या बरोबर आहेत आपल्याला सतत प्रोमो मध्ये दिसणारे गोड दोन चेहरे, आपल्या सगळ्यांचे लाडके नवे कलाकार वैभवी आणि अक्षय. हाय हॅलो. आम्ही खूप जास्त एक्साइटेड आहोत. मी जे म्हटलं प्रोमो मध्ये दिसणारे दोन गोड चेहरे इतके कमाल दिसताय तुम्ही दोघे जण प्रोमो मध्ये, आणि खूप छान झालाय प्रोमो. पहिल्यांदा ज्यावेळेस प्रोमो बघितला त्यावेळेस स्वतःला तिथे बघितल्यानंतर कसं वाटलं? कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं की छोट्या पडद्यावर मुख्य भूमिकेमध्ये आपण स्वतःला बघावं. सो घरच्यांची पहिली रिॲक्शन काय होती, आणि त्यांना हे सांगितलं होतं का की सिलेक्शन झालंय नाही झालंय, का त्यांच्यासाठी एक छान सरप्राईज होतं? हो, मी घरच्यांना सांगितलेलं होतं आणि खूप म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की एक अशी रिॲक्शन होती त्यांची की यू हॅव कम अ लॉंग वे. बिकॉज लहानपणापासून म्हणजे मी 7th स्टँडर्ड मध्ये होतो, 7वीला होतो मी जेव्हा मी पहिलं ऑडिशन दिलेलं होतं. आणि आज ऑलमोस्ट आफ्टर 14 years घरातले मला सर्वात म्हणजे सगळ्यांना असं होतं की यार मराठीमध्ये लीड तर तू करूच शकतोस. म्हणजे आई वगैरे सगळ्यांची आई अशी असते की माझा मुलगा तर हिरो आहे. सो तिचं असं होतं की तुला लवकरात लवकर बघायचं आहे मला. आणि मला असं म्हणायला हरकत नाही की मी जेवढं स्वतःसाठी जेवढं स्वप्न बघितलं नसेल तेवढं तिने बघितलेलं होतं. सो ते माझं तर स्वप्न मी जगतच होतो, पण मला स्वप्न जगत असताना ती बघत होती. सो तिच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आमच्या पूर्ण फॅमिलीसाठी, आणि खरंच खूप जास्त आनंदाचं वातावरण आहे. सिमिलर लाईन्स वरती आहेत गोष्टी, कारण राईट सेम लहानपणापासून थिएटर आणि ऑडिशन्स वगैरे ह्या गोष्टी करतच होते. घरच्यांचा सपोर्ट होता, घरचे बघत होते की काय काय करावं लागतं, सो कॉल्ड स्ट्रगल जो काही असतो आपला तो कसा चाललाय वगैरे. जेव्हा हे म्हणजे झालं की बाबा करणार होता पण आता ही मालिका, तेव्हा मी फक्त क्लोज फ्रेंड्स आणि घरच्यांना माहित होतं, बाकी कोणालाच काहीच माहिती नव्हतं. आणि शॉकर की आपला प्रोमो आला आणि त्यानंतर बूम की अरे काय कसं काय कधी केलंस वगैरे आता काय. आणि त्यानंतर मग लोकांच्या ज्या रिॲक्शन्स निघाल्या त्या बघायला म्हणजे अनएक्सपेक्टेड होतं, ओव्हरवेल्मिंग होतं राधं, की एवढे लोक यु नो एक्साइटेड आहेत आणि सपोर्टिव्ह आहेत की बाबा आम्ही किती वर्षापासून बोलत होतो की नाही मिळणार आहे तुला फायनली हे मिळालं आहे. सो ते प्रेम बघून खूप छान वाटलं. बघितलं तर माझ्यासाठी तुम्ही दोघे जण नवीन होतात, तुम्ही कदाचित त्याआधी सुद्धा काम केलंच असेल अर्थात, माझ्यासाठी तुम्ही नवीन होतात. तर मला असं वाटतं की जर काही प्रेक्षकांना हा प्रश्न असेल तर आज त्याचं उत्तर तुम्हीच द्यावं. मला थोडक्यात आज तुमच्याबद्दलच ऐकायचंय. मी तरी मराठीमध्ये पहिल्यांदाच काम करतोय. मी याआधी हिंदी शोज केलेत, त्यात सिर्फ तुम कलर्स वरती, आणि अजून 2-3 शोज केलेत, बट मराठीमध्ये मी पहिल्यांदाच काम करतोय. सो मी थिएटर बऱ्याच वर्षापासून करते, मी पुण्याचे आहे. सो सगळ्या स्पर्धा जशा प्रायोगिक रंगभूमीच्या आम्ही करतो त्या मी करतच होते. आणि पण मालिका स्पेसमध्ये माझी ही दुसरीच मालिका आहे लीड म्हणून. पहिली मालिका मी झी मराठीवरती करत होते, शिवा नावाची, आणि त्यानंतर नेक्स्ट इज दिस. येस. मालिकेसाठीची काय एक छान वेगळी प्रोसेस काय होती? ऑडिशन पासूनची असू देत, किंवा तो पहिला कॉल असू देत, पहिला शूटचा दिवस असू देत, पहिला तुमचा प्रोमो कट असू देत, काय ती जर्नी कशी होती? कट टू आजचा दिवस हो, मला तो हे आठवलं, म्हणजे रॅन्डम व्हॉट्सअप मेसेज होता की अशी अशी रिक्वायरमेंट आहे, आणि मी माझ्या ऑफिसमध्ये बसलेलो आणि तो मेसेज आला, मी वाचला. आणि तो एक ग्रुप आहे, कास्टिंगचा ग्रुप आहे, ज्यात खूप सारे मेसेजेस येत असतात. म्हणजे दिवसभरात कमीत कमी 25-30 मेसेजेस येतात. तर कधी कधी तो मी ग्रुप ओपन पण करत नाही. रॅन्डमली असाच तो फोन क्लिक झाला आणि माझ्याकडे वेळ होता तेव्हा. सो मी फोन ओपन केला मेसेज, आणि अशी अशी कास्टिंग आहे रिक्वायरमेंट. सो आय थॉट यार देऊन बघतो, करून बघतो हे वाला.
आणि मला तोपर्यंत हे माहित नव्हतं की असं असं कॅरेक्टर आहे हे सगळं. सो जेव्हा मला हे कळालं की असं कॅरेक्टर आहे, तो आय वॉज लाईक की यार बरं झालं मी तो मेसेज ओपन केला. आणि मग त्यानंतरची खूप मोठी प्रोसेस आहे. मी ठाण्याला राहतो, सो मी ठाण्यावरनं सातारा ठाणे मी ऑलमोस्ट 48 आवर्स 2 वेळा अपडाऊन केलं. डेली 2 दिवस माझं तेच चालू होतं, ठाणे सातारा ठाणे. आणि त्यानंतर परत ठाणे गोरेगाव ठाणे, अशा जवळजवळ 5-1 दिवस तरी नुसतं ट्रॅव्हलिंग चालू होतं, फक्त ट्रॅव्हलिंग. काय करतोय तिथे जातोय, त्या लोकांनी सांगितलं हे कपडे घाला, ह्या लाईन्स बोला, हे कपडे घाला, या आर्टिस्ट सोबत ह्या लाईन्स करा, या आर्टिस्ट सोबत ह्या लाईन्स करा, असं. काय होती ऑडिशन? हो, ऑफकोर्स हेच इंद्रजितचं की बाबा हे तुम्ही माणुसकी वगैरे काय जपत बसलाय, अशाने आपली कंपनी मोठी कशी होणार, मला या कंपनीला खूप मोठं करायचं आहे आणि त्यासाठी हे माणुसकी वगैरे अशा बऱ्याच गोष्टी होत्या. सो 4-5 दिवस हे सगळं चाललं आणि म्हणजे लिटरली असं झालेलं की आता बस झालं, आता मला सांगा, हो किंवा नाही मला सांगा फक्त. आणि मग 1-2 दिवसात कॉल आला की अरे तुझं झालंय. सो आय वॉज लाईक की मी जी 4-5 दिवस झाली मेहनत केली आहे ना, ती मला खूप माझ्या 9 वर्षाचा प्रवास आठवत होता की यार एवढी मेहनत केली आहे, आता हे तर मिळालंच पाहिजे. म्हणजे मी एवढ्या लास्ट स्टेज येईपर्यंत, म्हणजे रिजेक्शन याआधी सुद्धा झालेले 12-15 ऑडिशन्स मी दिल्यात याआधी मराठीसाठी स्पेशली, त्यात रिजेक्शन झालेलं. पण ते असं व्हायचं की मी ऑडिशन दिली, तिकडनं रिजेक्शन आलं, सो सॉर्टेड असायचं की ठीक आहे. बट एवढे सगळे 4-5 दिवस गेल्यानंतरच मी म्हणजे यार आता इथे तर झालंच पाहिजे, आणि सो होपफुली झालं. सो असा एक्सपिरियन्स आहे माझा कास्टिंग बद्दलचा या शो साठी. येस, कास्टिंग बद्दल सुरुवात तशीच झाली की ऑडिशन माझ्याकडे आलेलं होतं आणि आय थिंक मी ऑडिशनसाठी उशीर होत होता मला ऑडिशन देण्यासाठी. पण आपण म्हणतो ना, जी गोष्ट व्हायची असते ती होतेच, म्हणजे भरपूर डिले झाला. त्यानंतर त्यांनी मला लुक टेस्टसाठी 1 दिवस फायनल केला आणि बोलवलं, आणि त्या दिवशी मी अवेलेबल नव्हते काहीतरी. मग मी त्यांना म्हटलं की मी आता अवेलेबल नाही, आपण हे पोस्टपोन करून ह्या दिवशी करूयात का, असं म्हणून. आणि ते अग्री पण झाले त्या गोष्टीला, आणि मग मी इथे आले सुद्धा. मग तेच झालं की मी 48 आवर्स अपडाऊन पुणे सातारा असं 3-4 वेळा मी लुक टेस्ट केल्या. त्याच्यानंतर मुंबईला गेलो, मग आमचे लुक्स डिसाईड झाले, मग सगळ्या फायनल गोष्टी झाल्या आणि त्यानंतर मग हे पात्र मिळालं. पण जेव्हा ही सगळी प्रोसेस चालू होती तेव्हा इन डिटेल राणीच्या कॅरेक्टर बद्दल मला माहिती नव्हतं फार. नंतर जेव्हा मला कळालं की ही एक हॅपी गो लकी पर्सनॅलिटी आहे, जिचं मग ते एक जर्नी आहे फ्रॉम अ नॉर्मल गर्ल टू द युनियन लीडर, असं वाला जे फेज आहे. आणि मग ती हे सगळे स्टंट्स करते आणि ती टशन देते इंद्रजीतला वगैरे. मग मला त्याची एक्साइटमेंट जास्ती वाढली. यार असे कॅरेक्टर्स फिमेल ऍक्टर्सच्या वाटेला फार येत नाहीत ऍक्च्युली, है ना, फार येत नाहीत असे कॅरेक्टर्स फिमेल ऍक्टर्सच्या वाटेला, जे माझ्या वाटेला येतंय. सो आय वॉज लाईक ब्रिंग इट ऑन, वाय नॉट, करूया. तर मग हे खूप एक्साइटिंग आहे आणि असं इट स्टार्टेड. दोघांच्या कॅरेक्टर मध्ये रील आणि रिअल मध्ये साधारण किती गोष्टींचा फरक आहे, किती गोष्टींच्या सिमिलॅरिटीज आहेत, काय वाटतं? काही ते जरी थोडं चिडका दाखवला असेल तरी चांगल्याही गोष्टी असतातच ना. सो असं काही जाणवलं की अरे हे तर आपल्यात पण आहे, किंवा ह्या चांगल्या गोष्टी आहेत ह्या आपल्यात पण आपण आणायला पाहिजेत, असं काय? 2 गोष्टी आहेत इंद्रजित आणि अक्षय मध्ये कॉमन आहेत. एक तर पहिली गोष्ट की वेळेची किंमत करा. अक्षयलाही भयंकर असं आहे की यार माझ्या वेळेची किंमत करा. दुसरी एक महत्वाची गोष्ट जी इंद्रजितची आणि अक्षयची कॉमन आहे ती असं म्हणू शकतो की हजरजबाबीपणा, पटकन उत्तर देणं. आणि जी कॉमन नाही आहे ती ही की अक्षय आहे ना, मुलींवर तरी ऍटलिस्ट एवढा नाही ओरडणार जेवढा तुम्ही प्रोमो मध्ये बघताय. अक्षय एवढा मुलींवर तरी नाही ओरडणार कुठल्याही सिच्युएशन मध्ये. मॅन टू मॅन तो एक वेगळी गोष्ट असते. सो ते एक आहे जे इंद्रजित मध्ये आहे. सो ते अक्षयला त्याला आणावं लागतं त्या कॅरेक्टर मध्ये. सो या 2-3 गोष्टी आहेत. राईट. राणी आणि वैभवी मध्ये आधी मी डिफरन्सेस सांगते, कारण वेगळ्या पर्सनॅलिटीज आहेत ह्या दोन्ही सुद्धा. सॉरी, ती सतत मला म्हणते माईक जवळ. ओके, सो तेच की डिफरन्सेस बरेच आहेत. राणी अगदीच रूटेड, ग्राउंडेड, मातीत वाढलेली, खूप बिंदास, अपफ्रंट, सगळ्यांची मनमोकळेपणाने बोललेली. सिमिलर आहे मी सुद्धा, पण मी तेवढी तशी काय म्हणतात जाऊन कोणाची तरी मदतच करेन एकदमच अपफ्रंट, कारण आपण एका अर्बन सेटअप मध्ये
राहतो तर आपण थोडेसे सफेस्टिकेटेड पॉइज्ड आणि असे असतो. पण ही बिंदास आहे, म्हणजे हिला काही फरक पडत नाही की कोण आपल्याला जज करताय. या माणसाला अगदी आपल्या मदतीची गरज सुद्धा आहे का हा विचार ती करणारच नाही. ती जाऊन मदत करून मोकळी होईल अशी इतकी आहे ती. त्यात ती तिच्यात ते जे एक बिंदासपणा आहे तिच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये तो कदाचित माझ्यामध्ये नाहीये. त्यात भाषेचा फरक आहे आमच्यात अत्यंत मोठा आणि मला खूप काम करायला लागतंय ज्याच्यावरती, तो म्हणजे भाषा. मी पुण्याची म्हणून आपला एक टच असतो, प्रमाण भाषा ज्याला आपण म्हणतो. पण हिची अशी फास्ट बोलायची पद्धत आहे. आपल्याला सतत थिएटरचं बॅकग्राऊंड असल्यामुळे पण की शब्द फार स्पष्टपणे बोला, चावून वाक्य बोला वगैरे, उच्चार, ह्या सगळ्या गोष्टी याला फरकच पडत नाही. जितकं तुम्ही भाषेला फ्लो होऊ देता किंवा त्याला चावून वगैरे बोलत नाही तेवढी ती रिलेटेबल भाषा, तेवढी ती सातारकडची भाषा असं आहे. सो ते एक आमच्यामध्ये डिफरन्स आहे. अशा बऱ्याच म्हणजे डिफरन्सेस खूप आहेत तसं म्हणायला. पण सिमिलॅरिटी अशी असू शकेल की राणी खूप ना वाईज गोष्टी बोलते, पण ती त्या खूप इझिली बोलते. ती प्रवचन देण्याच्या हेतूने त्या गोष्टी बोलत नाही किंवा तशा टाईपने ती डिलिव्हरी करत नाही. ती खूप वाईज गोष्टी खूप सिंपल भाषेमध्ये समजावू शकते. कदाचित मग ही क्वालिटी माझ्यामध्ये पण आहे. त्यात राणी माणसं ओळखते किंवा ती खूप एम्पॅथेटिक आहे, तिला माणसांबद्दल फील होतं. सो मी सो ती एम्पॅथेटिक आहे जसं मी म्हटलं. आणि मी सायकोलॉजिस्ट आहे वैभवी. सो ती एक इनहेरंट क्वालिटी आमच्यामध्ये आहे असं मला वाटतं. मला ते सांगितलंस तर मला सांग, सायकोलॉजिस्ट आहेस सो इथे कशी काय आलीस तू? ते सोडून इथे काय यावंसं वाटलं? म्हणजे सो जसं मी म्हटलं की मला आधीपासूनच इन्क्लिनेशन होतं टुवर्ड्स थिएटर किंवा ऍक्टिंग, आणि मी लहानपणापासून काम सुद्धा करत होते. पण मराठी मिडल क्लास फॅमिलीज मध्ये आपल्याला कधीच असं सांगितलं जात नाही की ही सुद्धा एक फील्ड आहे जी तुम्ही एक्सप्लोअर करू शकता किंवा परस्यू करू शकता ना. आपल्याकडे एक काहीतरी छान सेटल्ड जॉब पाहिजे किंवा एक करिअर पाहिजे, मेडिकल इंजिनिअरिंग हे ते. तसंच करेक्ट तसंच माझ्यावरती पण संस्कार होते की आपण मेडिसिन वगैरे करायचं, सेटल व्हायचं लाईफमध्ये. म्हणून मी या क्षेत्राकडे कधी हे माझं एक करिअर बनवू शकतं असं म्हणून पाहिलंच नव्हतं. सो मी एक बाय चान्स ऍक्टर आहे. पण जेव्हा केव्हा मी हे डिसाईड केलं की मला नाही आता ऍक्टिंग नाही करायची, मला एक सेटल करिअर करायचं, तेव्हा ऍक्टिंगनी मला वाटतं ओढलंय स्वतःकडे की बाबा नाही तुला हे करायचं आहे. सो त्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी सायकोलॉजिस्ट झाले. मगाशी असं म्हणालास की तू अनेक ऑडिशन्स दिल्या होत्यास गेल्या काही वर्षांमध्ये आणि रिजेक्ट झाल्या, त्याच्यामधून रिजेक्ट झाले तुझे ते रोल्स. तुला काय वाटतं काय कारण असेल त्यामागचं, आणि आत्ताचं एक कारण काय असेल ह्या भूमिकेसाठी तुझी निवड होण्यामागचं? रिजेक्शनचं कारण खूप काही असू शकतात, असं सांगू नाही शकत मी. बट हा कधी कधी असं होतं की कॅरेक्टरसाठी मी फिट बसत नाहीये, लुक जात नाहीये. आणि इथे इंद्रजितमध्ये मी जसं म्हणालो की सिमिलॅरिटीज, हजरजबाबीपणा, थोडं स्ट्रेट फॉरवर्ड बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी मला कदाचित असं वाटतात. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की रिजेक्शनला काही कारण असू शकतं की म्हणजे कधी कधी आता मी ते बोलू पण नाही शकत ऑन कॅमेरा, असेही इलॉजिकल गोष्टी असतात. आणि सिलेक्शनसाठी उसके हात में बस सही योग्य वेळी योग्य ठिकाणी असणं सुद्धा तो लिहितो. सो मी तर खूप बिलीव्ह करतो या गोष्टीवर. आणि मला या गोष्टीचा जास्त आनंद की इंद्रजितचं कॅरेक्टर मला मिळालं, की म्हणजे यार एवढा सोफिस्टिकेटेड माणूस, 300-400 crores ऑफ व्हॅल्युएशन असलेल्या कंपनीचा मालकाचं कॅरेक्टर मिळणं, ज्याच्यात आता तुम्ही प्रोमो वगैरे बघितला असाल, एवढ्या एंट्रीज वगैरे. प्रोमोमध्ये तर हे काहीच नाहीये, टू बी व्हेरी ऑनेस्ट. प्रोमोमध्ये काहीच नाहीये, ही फक्त झलक आहे. ऍक्च्युअल जेव्हा शो मधल्या एंट्रीज वगैरे त्या सिक्वेन्सेस मी शूट करतो ना, म्हणजे माझं असं लहानपणापासून स्वप्न की यार ज्या फेवरेट ऍक्टर्सना मी बघतो, शाहरुख खान, सलमान खान, ह्या लोकांच्या ज्या एंट्रीज असतात, प्रत्येकाचं स्वप्न असतं यार की यार एकदा एक चान्स असा मिळावा. की काय होता प्रश्न, काय होता माझा प्रश्न हा होता की प्रत्येक कलाकाराचं हे स्वप्न असतं की आपली एखादी छान फिल्मी एंट्री असावी, छोटा पडदा असू दे किंवा मोठा पडदा असू दे, ती ऑलवेज स्पेशल असते. तुमचं काय स्वप्न आहे की
खऱ्या आयुष्यामध्ये वैभवी आणि अक्षय म्हणून तुमची एंट्री कशी असते? म्हणजे एक असतं ना, सकाळी उठल्यावर आपण छान आरशात वगैरे बघतो, स्माइल देतो, किंवा मग आपली कशी लेझी मॉर्निंग असते आणि मग ती एक आपली नॉर्मल एंट्री असते, किंवा बाहेर जाताना आपण आपल्या आपल्या कम्फर्ट झोन मध्ये आउटफिट्स घालून जातो. काही काही जणांना असं मस्त ग्लॅमरस कपडे घालून जायलाच आवडतं. सो ती एक आपली आपली एंट्री असते. तुम्हाला काय वाटतं, तुमची एंट्री कशी असते? मी तेच सांगत होतो की मला ऍक्च्युली ते हवं होतं की एक कधीतरी काहीतरी गाडी येईल, धुरळा उडेल, मग मी तिथून उतरेन आणि मग मी स्टाईल मध्ये एकदम ब्लॉक वॉक करेन असं, आणि हे सगळं मला इथे करायला मिळालं. सो त्याचा भलता वेगळाच आनंद आहे मला. हो, एक्झॅक्टली तेच की मी आहे ना, जेव्हा स्वप्न बघत होते की मला ऍक्ट्रेस व्हायचंय, तर मला कधीच असं नव्हतं वाटत की मला एका छान सोज्वळ गोंडस हिरोईन झोन मध्ये जायचंय. मला कन्व्हेन्शनल हिरोईन कधीच व्हायचं नव्हतं. मला असं वाटतं हे पात्र मी मॅनिफेस्ट केलंय की मला हे असं एक ती गंगूबाईवाली हिरोईक एंट्री म्हणा, किंवा हे हाय स्पीड शॉट्स आणि ते रजनीकांतवाला जॅकेट फ्लिप जे मी फर्स्ट प्रोमो मध्येच केलं, ते क्रेन शॉट जो येणार आहे पुढच्या एपिसोड्स मध्ये, मी जी काही धमाल करते, या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं मी इमॅजिन केल्या होत्या की ह्या मला करायला मिळू देत, आणि त्या फॉर्च्युनेटली मला ह्याच मालिके थ्रू करायला मिळतात. सो ब्लेस्ड आहे मी. बघा, ह्याच मालिकेमध्ये इतकं सगळं करायला मिळतं, अजून पुढच्या प्रोजेक्ट मध्ये काय काय छान छान करायला मिळेल, सगळीच स्वप्न पूर्ण होतील. तुमची केमिस्ट्री आम्हाला ऑनस्क्रीन तर बघायला मिळणारच आहे, थोडी नोकझोक आहे, थोडी मजा आहे त्याच्यामध्ये. आता ऑफस्क्रीन किती छान झालंय केमिस्ट्री, किती छान बॉन्डिंग झालंय तुमचं. किती दिवस झाले आता शूट सुरू? आय थिंक मला तरी 2 आठवडे झाले, तर वैभवीला जास्त टाइम झालाय. वैभवी पहिलं इम्प्रेशन ऍक्च्युली बघायला गेलं तर आम्ही जेव्हा कास्टिंग सुरू होतं तेव्हा लुक टेस्ट साठी दोघं भेटलेलो, आणि दोघांचं असं आमचं आहे की आम्ही दोघंही इंट्रोवर्ट आहोत. बट मी आधीही म्हटलं एका इंटरव्ह्यू मध्ये की जे लोक इंट्रोवर्ट असतात ते फक्त तोपर्यंत इंट्रोवर्ट असतात जोपर्यंत त्यांना त्यांच्या वाईफचा कोणी भेटत नाही सोबत. आणि आमचं दोघांचंही तेच झालं. पहिल्या दिवशी हाय हाय, तू कशी आलीस, तुम्ही कसं, मी लिटरली अरे हा मला आठवलं मी हिला विचारलं, हा आता ही तर म्हटलं माझ्या सेम एजची असेल किंवा कमीच असेल. सो मी विचारलं की तू किती वेळा आली इथे, तर शी वॉज लाईक तिसऱ्यांदा येते मी. तुम्ही किती वेळा आला? अरे म्हटलं तुम्ही वगैरे. आणि जेव्हा वाईब मॅच झाली, अरे काय तू असं कसं, तू तसं कसं, काय यार, अरे म्हटलं भाई एवढा. सो वाईब मॅच झाली आहे, आणि सध्या तरी सीन्स येतात त्यात सगळं ते बँटर वगैरे असतं. सो रिअल लाईफ मध्ये पण आमचा असा टॉम अँड जेरी वालाच काइंड ऑफ नोकझोक आहे, मजा मस्ती करत सगळं चाललंय सध्या तरी. हा, करेक्टली सांगितलंय त्याने ऑलरेडी सगळं की येस. आणि आत्ताच सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे मला वाटतं आता मालिका बघण्यामध्ये आणि ती सगळी तुमची केमिस्ट्री ऑनस्क्रीन बघण्यामध्ये जास्त मजा आहे. आणि आय एम डॅम शुअर की मी लवकरात लवकर पुन्हा येईन सेटवर काही महिन्यांनी, आणि तेव्हा मला तुमची केमिस्ट्री अजून वेगळी छान, तो बॉन्ड अजून एक छान झालेला दिसेल, आणि तेव्हा आपण अजून खूप गप्पा मारू. थँक्यू सो मच, खूप छान वाटलं मला गप्पा मारून आणि तुम्हाला भेटून या मालिकेसाठी आणि तुम्हाला भविष्यासाठी तुमच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.